UCN डिजिटल पॉडकास्ट स्पॉटलाइटमध्ये आपले स्वागत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे मराठवाड्याचे फाउंडर मेंबर सुभाष पाटील हे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा शिवसेनेमध्ये जे त्यांचा प्रवास होता, तो प्रवास तिथून जो सुरू झालेला आहे तो आता सध्या शिवसेनेच्या 2 ज्या शाखा झालेल्या आहेत त्यामधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापर्यंत कसा पोहोचला आहे, तर जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहे सुभाष पाटील। नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। सर, आपला जी सुरुवात आहे, आपल्या करिअरची सुरुवात जी झालेली आहे तर ती शिवसेनेपासून झालेली आहे आणि जे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे, मेन ज्यांची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे, तर त्यांच्यापासून ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सर्वांशी आपण खूपच जवळीक आहात, त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे। तर त्यांच्या पक्षापासून जे आपण महायुती सरकारमध्ये देखील काम केलेलं आहे, तर आपला त्यातला अनुभव कसा राहिला आहे थोडासा आमच्यासोबत जरा शेअर करा। खरं म्हणजे बाळासाहेब हे एक महाराष्ट्राला वैभव असलेलं नेतृत्व होतं। बाळासाहेबांनंतर खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे साहेबांनी ही शिवसेना सांभाळली आणि उद्धव ठाकरे बद्दल बोलायचं म्हटलं तर एक प्रामाणिक नाही, सरळ स्वभावाचं, ते असं राजकारण वगैरे असं काही डोक्यात नाही। बाळासाहेब ते नेतृत्व हे तसंच होतं का, राजकारण वगैरे डोक्यात नाही, पण बाळासाहेबांचा जरा ठाकरे बाणा, उद्धव ठाकरे त्या टाईप नसले तरी पण सरळ माणूस आहे आणि या सरळ माणसावरती अन्याय झाला तो थोडासा मनाला पटलेला नाही, महाराष्ट्राच्याच मनाला पटलेला नाही, महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांना, अनेक सर्वसामान्य माणसाला हे पटलेलं नाही। म्हणजे मला असं वाटतं का शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं, या 40 आमदारांनी त्यांची फसवणूक केली। किंबहुना म्हणजे बाहुबली हा जो चित्रपट मागे खूप चर्चेत होता, तर त्याच पद्धतीने शिवसेनेबाबतही काही घडल्याचं अशी चर्चा ऐकावयास मिळालेली आहे सर। आणि ज्या पद्धतीने शिवसेना, जी ओरिजिनल शिवसेना म्हणण्यात येत होती, त्यांचं चिन्ह देखील निवडणूक आयोगाने म्हणावं किंवा जी आता जे सरकार आहे तर त्यांच्या तर्फे देखील पक्षही पळवण्यात आलेला आहे, चिन्ह देखील पळवण्यात आलेले आहे, अशा बाबीच्या ज्या चर्चा आहेत त्याबद्दल काय सांगणार? खरं म्हणजे हे देशामध्ये भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षच ठेवायचा नाही, तो संपवायचा नाही, म्हणजे ओनली वन बीजेपी, आणि त्या दृष्टीतून हे सगळं राजकारण झालं। हिंदुत्व वगैरे काही ह्या नाही, आता शिंदे सेना फुटली मग आम्ही हिंदुत्वासाठी फुटलो, आम्ही प्रॉमिस केलं वगैरे काही नाही, हा सगळा पैशाचा खेळ आणि सत्तेचा खेळ आहे। त्याच्यात उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं आणि हे दुर्दैव आहे। आतापर्यंत पक्ष फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, माणसं फुटली, इकडे तिकडून तिकडे, इकडे इकडे चाललं, पण देशात पहिल्यांदा घडतंय असं हे का महाराष्ट्रातला उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, चिन्हही फोडलं आणि विशेषतः उद्धव ठाकरेंची बाफे पळवली। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुढे काही त्यांनी पक्ष उभा केलेला आहे, तो पक्ष पळवण्याबरोबर त्यांनाही पळवलं, म्हटले नाही ते आमचे नेते, ते तुमचे नाही। हे सगळं महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने घडलं। म्हणजे 2 प्रमुख पक्ष बघा, तुम्हाला सांगतो, शिवसेना फुटली, त्यांना असं वाटलं होतं उद्धव ठाकरे कोलमडून जातील, तुटेल ते, पण तसं झालं नाही आणि उद्धव ठाकरे जोमाने उभे राहिले, महाराष्ट्रात फिरले आणि परत बीजेपीला असं वाटायला लागलं का अरे आपलं दुकान बंद होईल, घाबरून त्यांनी राष्ट्रवादी करून, म्हणजे आपण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही इतकी प्रगत नव्हती तोपर्यंत जेव्हा काँग्रेस पक्ष जो आहे तो एकदम सुदृढ सबल असा पक्ष होता आणि त्या काळामध्ये कधीही असं ऐकावंस येत नव्हतं सर की कुठलाही एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेला आहे। पण जेव्हापासून म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक फंडा म्हणण्यात येतोय की पक्ष फोडायचा आणि कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये फूट टाकायची, हा एक फंडा सुरू आहे, याबाबत काय बोलतो? मी बीजेपीचा पक्षाला असं म्हणेन ही चोरांची टोळी झाली, मोदीपासून तर अगदी फडणवीस पर्यंत
म्हणजे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि ते घेतले यांच्याकडे घ्यायचे, यांनी कोणाला तरी ईडी लावायची, कोणाला तरी दम मारायचा आणि आपल्या पक्षात घ्यायचं. हे सगळं महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात हे सगळं चाललेलं आहे. पण विशेषतः महाराष्ट्रात हे घडलं हे दुर्दैव आहे. आणि बीजेपीला या देशाचं हिंदुत्व, देशप्रेम काही नाही. एक की टोळी निर्माण करून या देशाची लोकशाही बुडवण्याचं काम बीजेपीला करायचं. सर, सध्या मराठा आरक्षण खूप चर्चेचा विषय झाला. मराठा आरक्षणाबाबत भरपूर अशी आंदोलनं झालेली आहेत. तर या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत आपलं काय मत आहे? नाही, खरं म्हणजे मनोज जरांगे सुद्धा हा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी त्यांना जवळून पाहिजे. म्हणजे एक आंदोलन आम्ही अशोक चव्हाण साहेब आणि आपले राज्याचे टोपे साहेब मंत्री होते, या दोघांना घेऊन जाऊन आम्ही त्यांचं आंदोलन सुद्धा सोडलं होतं पिंपळगावचं. त्यांच्या डोक्यात राजकारण वगैरे हा काही भाग नाही. त्यांच्यावर जो आरोप केला जातो, हे पवारांची माणसं, हे यांची माणसं, मी सांगतो पवार मनोज जरांगे हा कुणाचाही माणूस नाही. त्याने सरळ सरळ मराठा समाजासाठी आम्हाला आर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आहे आणि ती योग्य आहे. पण भारतीय जनता पक्षाला मराठा आंदोलन मोडून काढायचं होतं म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अनेक मुलांना, लहान मुलांना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली आणि हे आंदोलन तोडायचं होतं फडणवीसांना. पण ते अंगलट आलं, ते उलट झालं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पेट स्प्रेड झाला आणि मग महाराष्ट्रामध्ये काय आता मराठा समाज आपल्या पाठीशी राहणार नाही. मग यांनी जातीवादाचं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं. भुजबळांना मंत्री असताना नेता बाहेर पडतो, ओबीसींचे मेळावे घेतो, पदावर, संवैधानिक पदावर असलेला नेता एखाद्या समाजासाठी भांडतो. आणि तुम्हाला गंमत सांगतो तर त्यांनी एका भाषणात एका ठिकाणी सांगितलं का पंढरपूरचा विठोबा ओबीसी आहे. म्हणजे हे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये हे जातीयतेचं राजकारण फडणवीसांनी सुरू केलं. म्हणजे अगदी देवाला देखील यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला. हो ना. मग या देशातले कधीही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणला जातो इथे, साधू संतांचा महाराष्ट्र म्हणला जातो इथे. पण या महाराष्ट्रात फडणवीसांनी सगळे संत वाटले, देव वाटले आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलं. महाराष्ट्रातील जे काही उद्योगधंदे आहेत तर ते मोस्टली गुजरात किंवा नागपूरला नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर याबद्दल काय सांगा? नाही, नागपूरला जात असतील तर माझा ऑब्जेक्शन नाही आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाचं ऑब्जेक्शन नाही. महाराष्ट्रात गेलेले चांगले उद्योग, पण महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पडवले. टेस्ला, वेदांता, फोक्सकॉन आणि दुसरं पुण्याच्या असोसिएशननी सांगितलं का पुण्यातले 37 IT कंपन्या बाहेर गेल्या. याचा अर्थ काय? म्हणजे या महाराष्ट्राशी फडणवीसला काही घेणं देणं नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेशी काही घेणं नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काही घेणं नाही. आणि त्याबरोबर शिंदेचे गप्पा आणतात, महाराष्ट्र आमचा असा, महाराष्ट्र तसा. काही नाही, यांना महाराष्ट्राचं काही करायचं नाही. फडणवीस जे आहेत उपमुख्यमंत्री आपले, तर ते वारंवार असं म्हणतात की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने होतो. त्यांचे प्रयत्न कुठपर्यंत सफल का दिलं नाही? त्यांना कोणी थांबवलं होतं? आज ही केंद्रात राज्य त्यांचं आहे, केंद्रामध्ये जाऊ तिकडे आणि सांगा आरक्षण द्या म्हणून. केंद्र सरकारला अधिकार आहे 10% अजून वाढवा, पण नाही करत ते. ते महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं भांडण लावण्याचं काम करतात. त्यांना आरक्षण नाही द्यायचं. आरक्षण द्यायचं असतं केंद्रात दिलं असेल, सांगितलं असतं ना मोदी सरकार करो ये. अशा विविध घोषणा होत्या सर की गॅसची पाईपलाईन जी आहे तर ती आपल्या शहरामध्ये देखील लवकरात लवकर येणार आहे अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोषणा करण्यात आली होती. आणि इतरही जे आहेत त्यांचे आपल्या खासदार असतील आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांनी देखील भरपूर असे आश्वासनं दिली होती की ही लवकरात लवकर योजना आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री होते, मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. मी 3 वर्ष मध्ये बीजेपीत होतो, जवळून पाहिलं. ते म्हटले आता आपल्याला पाईपलाईन करायची. त्याच्यावरती पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला
पाण्याची पाईपलाईन करणार पहिले का गॅसची करणार? तर म्हटले नाही, मी गॅसची करणार. आणि गॅसच्या पाईपलाईनला सांगून सुद्धा 2 वर्ष झाले या शहरात गॅस कनेक्शन चालू झालेले नाही. बीजेपी ज्या ज्या घोषणा करतं ते खोटे घोषणा असतात, फक्त आश्वासन असतात, हे पूर्ण करत नाही. पाण्यासंबंधी भरपूर घोषणा झालेल्या आहेत सर. समांतर बद्दल तर या शहरातल्या सगळ्या नेत्यांनी समांतर जलवाहिनीबद्दल फसवलं या शहरात. म्हणजे किशनचंद तनवानी महापौर असताना 700 कोटीला होणारी योजना आता ती 3000 कोटीला होते आणि अजून शहराला पाणी मिळत नाही. चंद्रकांत खैरे असतील, त्याच्यामध्ये आमचे ते सहकारी जागोजागी चालू आहे सर. आताच काही दिवसांपूर्वी देखील बातमी आम्ही ठाकरे नगरची लावली. 13 दिवस आड पाणी आलेलं आहे आणि महिला भगिनींनी रास्ता रोको आंदोलन केले. ही सगळ्यात मोठी वाईट घटना आहे या शहरासाठी. का 50 किलोमीटरवर धरण असलेलं असताना सुद्धा आम्ही शहराला पाणी मिळत नाही. या सगळ्या गोष्टींना स्थानिक नेते विशेषतः प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, महापौर आपले भागवती कराड, हे सगळे जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये कोणालाही सोडून चालणार नाही. पण याच्यामध्ये एक होतं की उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी 2800 कोटी रुपये या शहराला दिले होते. पण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने काही त्याचे बदल केलं नाही. या सरकारने ती योजना अजून आहे तशीच आहे. म्हणजे मुंगीच्या पावलाने ती पाईपलाईनचं काम चालू आहे. हे सरकार ही, म्हणजे तुम्हाला सांगतो, मराठवाड्यातला तो विषय एकदा मी बोलायला येईल परत. मराठवाड्याला तर या सरकारने अक्षरशः फसवलं. कुठलेही उद्योग मराठवाड्यामध्ये आले नाही. शेतमाल जे आहेत ते उद्योगपतींचे जे आहेत कर्ज जे आहेत त्यांचे कर्ज जवळजवळ 16 लाख कोटी जे आहेत तर तितके माफ करण्यात आलेले आहेत. आणि शेतमजुरांचे जे काही कर्ज आहेत तर त्यांच्या निम्म्याहून अर्धेच असतील ते देखील माफ करण्यात नाही आले. तुम्हाला गंमत सांगतो ना, या सरकारला सर्वसामान्याला काहीच करायचं नाही, काहीच द्यायचं नाही. शेतमालाला भाव द्यायचा नाही. शेतकऱ्यांचे कर्ज 78,000 कोटी कर्ज होतं. 16 लाख तुम्ही म्हणता तसं 16 लाख उद्योगपती, 16 लाख कोटी रुपये ते उद्योगपतींचे माफ होऊ शकतात आणि शेतकऱ्यांचे फक्त 78,000 कोटी रुपये माफ होत नाही. उलट मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते आणि शरद पवारजी कृषी मंत्री होते, त्यांनी 72,000 कोटी रुपये कर्ज माफ केले या देशातल्या. योजना सरकार सांगत असतं, दरवेळेला त्यांचे जे आहे जाहिरातही असते. आणि ही योजना आहे पंतप्रधान तर्फे जी आहे ते शेतकऱ्यांना पीक विमा माफ आहे किंवा जे आर्थिक जे नुकसान होत आहे तर दुष्काळग्रस्त जे आहेत तर त्यांच्यासाठी देखील विविध योजना असतात. तुम्हाला मराठवाड्याला आणि विदर्भाला आजही रोज एक शेतकरी आत्महत्या करतो. म्हणजे वर्षातनं तुम्हाला 300-450 लोक आत्महत्या करतात. आणि या महाराष्ट्रातल्या या 2 प्रांताकडे पाहिलं जात नाही. फडणवीस विदर्भ हे राज्य आहे, पण त्या राज्याकडे विदर्भाच्या प्रांताकडे पाहिलं जात नाही, मराठवाड्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न आहे, मराठवाड्याचा औद्योगिक प्रश्न आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हे सरकार सोडू शकलेलं नाही आणि केंद्र सरकार ते फसवेगिरी करते. सर, ताजी अशी म्हणजे जी सध्या म्हणजे लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे, खास करून महिला वर्गामध्ये चर्चेचा विषय आहे की त्यांना लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिना देण्यात येत आहे. आणि ज्या भगिनी ज्या आहेत आपल्या शालेय पोषण आहार जो आहे ते इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. आणि तो पोषण आहार बनवणाऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांना दरमहा 2,500 रुपये पगार आहे. तर 8 तास काम करून या महिला भगिनी फक्त 2,500 रुपये कमवत आहे आणि घरी बसून आपल्या दुसऱ्या महिला भगिनींना 1,500 रुपये देणं हे कुठपर्यंत योग्य आहे? नाही, यांना या 1,500 रुपये लाडकी बहीण नंतर द्यायचीच नाही ना. सरकार आलं का हे देणारच नाही. ही फसवी योजना, ही राज्याला न परवडणारी योजना आहे. फक्त मतदानाला आपल्याला मिळावं या दृष्टीनेच ही योजना काढलेली आहे. आणि तुम्हाला नक्की सांगतो, सरकार कुणाचंही येवो, सरकार त्यांचं येतच नाही, पण सरकार त्यांचं जरी आलं तरी ही योजना नेहमीसाठी चालू शकणार नाही. 2 कोटी लोकांना हे पैसे देऊ शकणार नाही. तुम्हाला सांगतो, जर एवढं प्रेम होतं तुमचं तर 2.5 वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री झाले तेव्हाच का नाही दिलं? हे निवडणुकीच्या तोंडावर का? आणि राहिला प्रश्न असा का पोषण आहार महिलांच्या ज्या पगार आहे तो 2,500 रुपये पगार आहे.
हा केंद्र आणि राज्याची ती योजना आहे, तो पोषण दिला जातो. पण केरळ सारखं राज्य आहे ते 9,000 रुपये पगार दिले जातो. तामिळनाडू सारखं राज्य 10,000 रुपये देतं पगार महिन्याला, आणि या महिलांना 6 ते 8 तास करून फक्त 2500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्र्यांना आम्ही याबद्दल निवेदन दिलं होतं, आंदोलनही झाली आमची त्याच्यावरती, आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. तर मुख्यमंत्री म्हटले मी करतो, आणि 1,000 रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव टाकला, 1,000 रुपये वाढला. म्हटलं 1,000 वाढवून काय उपयोग होणार? किमान वेतन या देशात 20,000 रुपये एवढा पगार दिला पाहिजे. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही मुख्यमंत्र्यांना, या सरकारला कायमस्वरूपी कुणाला काही द्यायचं नाही. ही तात्पुरती योजना मतासाठी आपल्याला मतं मिळतील या दृष्टीनं ही योजना, लाडकी बहिणीची योजना काढली ती. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो परत, लाडक्या बहिणीचं ठीक आहे, आणि आमच्या दाजीचं काय? यांच्या सोयाबीनच्या पिकाला 11,000 वर गेला होता, आणि या राज्यामध्ये आता 3500 रुपये भाव चालू आहे. त्यांचं काय? म्हणजे त्यांचेच पैसे काढून तुम्ही आमच्या बहिणीला देताय पैसे. आणि लाडकी बहीण, महाराष्ट्राचा जीडीपी जो आहे तो कमी झालेला आहे. या सरकारला काही करायचं नाही. या सरकारचा उद्देश या महाराष्ट्रासाठी काही करणे नाही, सत्तेवर बसणे एवढाच उद्देश होता. आणि त्यामुळे हे यांचं कोणाकडे लक्षच नाही ना. यांचं पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे. परत कुठला आमदार फोडता येईल, कुठला खासदार फोडता येईल, कुठल्या राज्यातले कार्यकर्ते फोडता येईल, काय करता येईल. 2.5 वर्षामध्ये हेच उद्योग चालले ना, याच्यातून भोट त्याच्यातून भोट, आणि हे यांचं राज्याकडे लक्ष आहे कुठे? आणि ज्या वेळेला यांना लोकसभेला असं वाटलं की आता आपलं सरकार येणार नाही, लोकसभेला पराभव झाला, त्यावेळेला लाडकी बहीण आली लगेच. यांना लाडकी बहीण तेव्हा आठवली का आता लाडक्या बहिणीशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग लाडका भाऊ, लाडकी बहीण असं सुरू केलं त्यांना. यानंतर सर आपण मला उद्धव ठाकरे साहेब जे आहेत तर त्यांच्याबाबत थोडंसं सांगा. कारण कुठल्याही म्हणजे ठीक आहे, वारसा हक्काने येत आहे आपल्याकडे, जे पद आहे ते वारसा हक्क परंपरा चालू आहे, अशा काही कमेंट्स असतात. पण त्यामध्येही ज्यांची मूळ शिवसेना आहे तर त्या लोकांसोबत असा विश्वासघाताचा काही प्रकार झाल्यासारखा असं लोकांमध्ये चर्चा आहे. याबाबत आपलं काय मत आहे? नाही, नक्कीच तुम्हाला सांगतो, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी पक्ष व्यवस्थितपणे चालवला. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांना सांगावं लागलं का महाराष्ट्र हे देशाचं एकमेव मुख्यमंत्री आहे तर त्यांनी कोरोनामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. 1 नंबरचं राज्य म्हणून त्यांना मान्यता दिली. आणि असा नेता ज्यावेळेला आजारी पडतो, ते आजारी असताना हा पक्ष आजारी पडतो आणि मग पक्ष फुटल्या जातो. उद्धव ठाकरे, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या राजकारणात आता सगळ्यांकडे पाहिलं तर असं वाटतं आपल्याला का कोणाकडे पाहावं. एक प्रामाणिक नेता, जिथे प्रामाणिकता असते तिथं कुणाकडे पाहावं तर ते उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. एक सरळ नेता कुणाकडे पाहायचं तर उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. अतिशय सरळ मनाचा नेता आहे आणि या महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे त्यांच्याकडे काही कल्पना आहे, त्यांच्याकडे उद्देश आहे. या महाराष्ट्राला कुठे न्यायचं, तरुणांना कुठे न्यायचं. तर मला असं वाटतं का उद्धव ठाकरे अतिशय चांगला नेता या महाराष्ट्राला. ग्राउंड लेवलवरती अशी चर्चा आहे, सामान्य नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की जर बाळासाहेब ठाकरे जर हयात असते, जिवंत असते तर अशी परिस्थिती निर्माण झालीच नसती. ते बाळासाहेब वेगळं एक हे होतं, व्यक्तिमत्व वेगळं होतं, त्यांचा धाक होता. त्या धाकामुळे कदाचित दिल्लीवाल्यांची आणि मुंबईवाल्यांची ती हिंमत झाली नसती बाळासाहेबांच्या. पण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यामध्ये फरक असा आहे का बाळासाहेबांची धाक होती, भीती होती, आणि उद्धव ठाकरे सरळपणाचा माणूस होता. तू एकनाथ शिंदे काम करताना तुम्ही करा, तुम्ही मंत्री म्हणून काम करताय करा, आमदार म्हणून काम करताय करा. आणि यांना असं वाटलं मग आपण यांना फसवूया, आणि फसवलं त्यांना. अक्षरशः पक्ष फोडताना उद्धव ठाकरे साहेबांना या सगळ्या मनाने फसवलं. काही हिंदुत्व नाही, कुठलं प्रॉमिस नाही, कुठलं काही नाही, आणि या महाराष्ट्रातल्या नेत्याला फसवलं. त्याचा अतिशय तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये पडसाद आहे, वाईट आहे. आणि महाराष्ट्रातली जनता या प्रश्नावर शिंदे आणि बीजेपी सरकारला सोडणार नाही. त्यांच्यावरती या निवडणुकीमध्ये तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला काही या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं परत आघाडीचं सरकार येईल. आणि
मला असं वाटतं का आघाडीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री परत उद्धव ठाकरे सोपवावं, या महाराष्ट्रात उज्ज्वल भविष्य एक नेता म्हणून उद्धव ठाकरे नक्कीच सांभाळतील. शिवसेना या पक्षाकडे एक फक्त स्वतःचा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहण्यात येत होते. आता हा पक्ष सेक्युलर झालेला आहे का पूर्ण फक्त हिंदुत्ववादी विचारांवरतीच नेमकं तुमचं हिंदुत्व म्हणजे काय झालं माहिती का? आम्ही हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व मानतो. बाळासाहेबांपासून तर अगदी आमच्या सैनिकांपर्यंत. त्याच्यामध्ये मग या देशाला मानणारा कोणी मुस्लिम असेल तर तो आम्हाला फरका नाही. या देशाच्या विरुद्ध असणारा असेल तर ती संकल्पना आमची आहे. म्हणून हिंदुत्व म्हणून आम्ही आमच्याबरोबर शाबी शेख आमचे नेते होते कानमोठे, त्यांनी मोठं काम केलं. शाबी शेख आमच्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम होते. म्हणजे असं काही माझ्याबरोबर सैनिक संभाजीनगर आमच्याबरोबर अनेक सैनिक आमच्याबरोबर होते. म्हणजे आम्ही हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आहेत तर ते शिवसेनेवरती असा आरोप ठेवतात की ही आता सेक्युलर पार्टी झालेली आहे, हिंदुत्ववादाचा नारा लावणारे आता सेक्युलर कसे झालेले आहेत असा एक टीका केली जाते. पण माझं असं म्हणजे आमचं असं एक म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील आहेत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हे देखील सेक्युलर विचारांचे होते. त्यांनी कधीही म्हणजे दुसऱ्या धर्माचा अनादर केलेला नाही. मी याच्यावरती असं म्हणेल, विरोधकांनी एकदा प्रबोधन ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आजोबा आणि बाळासाहेबांची वडील तर केशव ठाकरे यांची काही पुस्तक आहेत ते वाचावं. मग या देशाला काय असतं तर ते समजेल आणि ठाकरे फॅमिली काय आहे ते असेल. म्हणजे मला तुम्हाला सांगतो, मला सुद्धा मी त्यांच्या वातावरणात बाळासाहेबांचा माझा फार सहवास होता. म्हणजे आम्ही 2 जिल्हा प्रमुख बाळासाहेबांच्या जवळ होतो. त्यावेळेला ठाण्याच्या नंदिगे आणि मी आम्ही बाळासाहेबांच्या फार जवळच होतो. मला बाळासाहेब म्हणायचे मराठवाड्यातला शेर म्हणायचे. मी अवघा 25-26 वर्षाचा होतो. आणि बाळासाहेबांनी कधी मला मुस्लिमांच्या विरोधामध्ये किंवा काही नाही, पण जिथे जिथे अतिरेक होत असेल, देशाच्या विरुद्ध काही आक्रमक भूमिका होत असेल तर बाळासाहेब नेहमी घ्यायचे. आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेला वाटत असेल का आता अतिरेकाचा प्रश्न असा थोडासा का त्या काळामध्ये मुस्लिम कम्युनिटी त्यावर जास्त होती. पाकिस्तानची मोठा अटॅक भारतावर व्हायचा आणि त्यामुळे मग त्यांना असं वाटायचं की कदाचित मुस्लिम समाज, पण अनेक मुस्लिम नेते आमच्याकडे होते, आमच्याकडे काम करत होते आणि आजही आमच्याबरोबर अनेक मुस्लिम लोक आहेत. आम्ही आता काँग्रेस राष्ट्रवादी काळाने बदल केला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या विरोधात उभे आहोत. हिंदुत्व सोडलेलं नाही. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हे हिंदुत्व आहे असं आम्ही मानतो. आमची धारणा चुकीची असेल कदाचित, पण ते आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांनी ठरवलेला कार्यक्रम आहे तो आम्ही पुढे नेणार आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि आपण असंच जे सेक्युलर विचार आहेत तर ते असेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून असेच पुढे चालावेत आणि सर्वांनी हिंदू मुस्लिम यांनी सर्वांनी एकत्र येऊन नेहमीच सोबत काम करावे अशीच आमची देखील इच्छा आहे. आणि आपण आमच्या चॅनलमध्ये येऊन आपला मोलाचा वेळ दिलेला आहे. व्यस्त आहात आपण, भरपूर कार्यक्रमामध्ये आपला सहभाग आहे आणि त्यातून थोडक्यात वेळ काढून आमच्याकरता आलेला आहात आणि भरपूर चांगला असा इंटरव्ह्यू झालेला आहे सर. आणि जे काही प्रश्न होते की काय होतं या फुटीमागचं कारण काय आहे, जनतेलाही याची उत्सुकता होती की काय झालेलं आहे, नेमकं पक्षामध्ये असं फूट का पडलेले आहेत, 2-2 शिवसेना का तयार झालेल्या आहेत, त्या प्रश्नाची अतिशय चांगल्या प्रकारे आपण उत्तरे दिलेली आहेत. आणि खूप खूप धन्यवाद सर. आपल्या पुढील आपल्या कारकिर्दीसाठी आमच्या युसेन पॉडकास्ट तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. मलाही तुम्ही या ठिकाणी बोलावल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.